निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचा कारभार, मतदान याद्यांमधील घोळ या सगळ्याच्या विरोधात आज मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सगळे विरोधक रस्त्यावरती उतरणार आहेत आणि आंदोलन छेडत आहेत. सत्याचा मोर्चा असं खरं तर या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आहेत. सर, आज मुंबईमध्ये विराट असा हा मोर्चा निघतो आहे. मात्र काँग्रेसबद्दल एक वेगळी चर्चा आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने होताना पाहायला मिळते. काँग्रेस या मोर्चामध्ये किती प्रमाणामध्ये सहभागी आहे आहे की नाहीये? आहे ना, आम्ही सगळेच जाणार आहोत. हं, मोर्चात सहभागी नाही असं कसं म्हणता? हं, मी आहे, बाळासाहेब आहे, बंटी पाटील आहेत आमचे, विधान परिषदेचे गटनेते, पण अनेक नेते, वरिष्ठ नेते त्या मोर्चामध्ये येणार आहेत. खरं तर राहुल गांधी यांनी मतदान याद्यांमधील घोळ आणि एकूण निवडणूक आयोगावरती सुरुवातीला अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याच्या कारभारावरती बोट ठेवलं आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये सुद्धा हाच विषय घेऊन आता अनेक विरोधक जे ते आक्रमक झालेले आहेत. अशा वेळी कुठेतरी काँग्रेस जे ते इतर पक्षाच्या नेत्यांपासून, इतर पक्षापासून कुठेतरी दूर राहते की काय, असा एक चित्र या निमित्ताने उपस्थित होतंय. नाही बघा, मतचोरी हा केवळ एका पक्षाचा मुद्दा नाही, तो हा लोकशाहीवरचा घाला आहे असं मी म्हणतो. ज्या ज्या पक्षांना वाटत आहे की ही मतचोरी होते आहे, ते सर्व पक्ष आता राहुल गांधींच्या मताशी सहमत होत आहेत. आजचा मोर्चा सुद्धा राहुल गांधींच्या मताशी सहमत होणारा मोर्चा आहे असं मी मानतो. कारण मतचोरी हा विषय केवळ एखाद्या राज्याला किंवा एखाद्याला आमदार खासदार करण्यासाठी नाही, तर लोकशाहीवरचा हा मोठा घात आहे, आघात आहे. आणि त्यातून लोकशाही संपवण्याच्या दृष्टीनं चालवलेला हा प्रयत्न आहे. या देशामध्ये हुकुमशाही तर आहेच, पुन्हा ती अधिक मजबूत करून या देशातील सर्वसामान्य माणसाला, शोषित पीडितांना, आदिवासी दलित बहुजनांना गुलाम करायचा प्रयत्न या निमित्तानं होतोय असंही मी म्हणेल. खरं तर राहुलजींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्व विरोधी पक्षनेत्यांना ही माहिती आता कळून चुकली आहे की मतचोरी झाली आहे आणि म्हणून असत्याचा विजय झाला, सत्य हारलेला आहे. आजचा मोर्चा आम्ही सत्याचा मोर्चा यासाठीच म्हटलंय की बेईमानी करून जे मतं मिळवून जे सत्तेवर बसले, ज्यांनी या देशाच्या सार्वभौमतेवर खऱ्या अर्थानं हातोडा मारलाय, ज्या इलेक्शन कमिशनची ही जबाबदारी आहे की पारदर्शपणे स्वच्छता स्वच्छ याद्या स्वच्छ करून, क्लीन करून, कुठल्याही बोगस मतदाराचा समावेश न करता एक पूर्णतः सदोष अशी मतदार यादी तयार करण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे. आणि म्हणून आमची लढाई निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहे की तुम्ही, तुमची जबाबदारी आहे, तुम्ही त्या संविधानिक पदावर आहात, तुम्हाला जे अधिकार प्राप्त आहेत त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्चीची बेईमानी करू नका. त्यामध्ये तुमच्या खुर्चीचा वापर कुणाला सत्ता मिळवून देण्यासाठी करू नका. आणि बोगस मतदार जे आहेत ते हटवा. कसे राहू शकतात 400-400 मतदान एका एका घरात? सगळीकडची पुराव्यासह माहिती दिली. निवडणूक आयोग बोलायलाच तयार नाही, त्यावर उत्तर ते देऊ शकत नाहीत, ते निरुत्तर झालेत. आम्ही आमचं डेप्युटेशन भेटल्यानंतर यातून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्रातील सरकार हे बेईमानी करून मतदार याद्यामध्ये घोळ घालून सत्तेवर आलेला आहे. कारण एवढं मोठं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा यांच्या गळ्यात कोणी हार घालायला तयार नाही आणि यांच्या खांद्यावर कोणी शाल घालायला तयार नाही. कुठेही सत्कार झाला नाही, कुठेही जल्लोष नाही, कुठेही फटाके वाजले नाहीत. कारण लोकांच्या मनातून, लोकांच्या मतातून आलेलं हे सरकार नाही, तर मतांच्या चोरीतून आलेलं हे सरकार आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसाचं सरकार हे सरकार मतचोरी करून सत्ता स्थापन केलेलं सरकार आहे, हे आमचं आता समज झालेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत. त्यासाठी पुढील निवडणुका तरी किमान त्या पारदर्शी व्हाव्यात, बोगस मतदार नसू नयेत, चोरीला स्कोप राहू नये, ही त्यामागची आमची भूमिका आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाला आम्ही इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे. तुम्ही बेईमानी करून जर सत्ताधाऱ्यांना त्यांचे मांडलिक असल्यासारखे तुम्ही काम कराल
तर ते खपवून घेतलं जाणार नाही आणि तुम्हाला त्याच ठिकाणी उत्तर द्यावं लागेल, नाहीतर तुम्हाला धडा शिकवण्याची पाळी नक्की येईल. यातून बोध घ्या, असाच आजचा हा मोर्चाचा इशारा असेल. तुम्ही आज या विराट मोर्चाच्या मंचावरती तुम्ही असणार आहात. तुमच्यासोबत मनसेचे नेते देखील असणार आहेत. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबईचे अध्यक्ष वर्षा गायकवाड हे दोन प्रमुख नेते आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का? आणि जर होणार नसेल तर त्यांच्या गैरहजेरीचं नेमकं कारण काय? नाही, ते कोणी बघा, आम्हाला तर आदेश आला, प्रदेश अध्यक्षांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही मोर्चामध्ये जा. मी सांगितलं की मी बाळासाहेब बंटी पाटील जातो. पुन्हा अनेकांशी माझे संपर्क झाले, ते पण लोक येणार आहेत, ते पण नेते येणार आहेत. प्रदेशाध्यक्षांना काही काम आहे, त्यामुळे ते येऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला बोलवून दाखवलं, ठरलेला कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. पण आम्हाला मात्र त्यांनी सांगितलं की आपण मोर्चाला जावं, कारण हा मुद्दाच मुळात राहुलजींनी हा मुद्दा भारतातील लोकांच्या पुढे आणलेला आहे. मतचोरी पकडून दिलेली आहे, त्याचे पुरावे दिलेले आहेत. तर मुद्दा राहुल गांधींचा आहे आणि राहुल गांधींच्या या विषयाला घेऊन आम्ही सर्व एकत्र येत आहोत. ठीक आहे, मुंबईमध्ये मनसे आहे किंवा शिवसेना आहे पुढे असेल, पण आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहोत. म्हणूनच आज मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तुम्ही सांगितलं की हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा काही ठराविक नियोजित कार्यक्रम आहेत. वर्षा गायकवाड यांच्या गैरहजेरीचं काय कारण आहे? नाही, मला माहीत नाही की त्यांच्याशी संपर्क झाला की नाही, कारण माझा काही वर्षाताईंशी संपर्क झालेला नाही. पण त्यांची भूमिका या मोर्चाच्या विरोधात नाही, एवढी मात्र खरी आहे. खरं तर ज्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि मतदार याद्यामधला जो घोळ आहे त्याच्या संदर्भात तुम्ही आज आवाज उठवत आहात. याच अनुषंगाने जो सत्याचा मोर्चा असं जे नाव देण्यात आलेलं आहे, भाजपाकडून याच्या विरोधात जाऊन मूक मोर्चा काढला जात आहे आज मुंबईमध्ये. आणि रवींद्र चव्हाण याचं नेतृत्व करत आहेत, अमित साटम असणार आहेत, मंगलप्रभातजी लोढा खरं तर यांचा यामध्ये सहभाग आहे. तुम्ही कसं बघता सत्याचा मोर्चा हा एका बाजूला, त्याच्या पलीकडे मूक मोर्चा? असं आहे, चोराच्या मनात चांदण्या. तुम चोर नहीं हो तो डर काय को, क्यों डर रहे हो, क्यों मोर्चा निकालते हो? तुम ईमानदार हो ना, जनता ने तुमको ईमानदारी से वोट दिया है ना, तो तुम्हारे दिल में डर क्यों है? तुम क्यों वकिली कर रहे? तुम्ही का निवडणूक आयोगाला साथ देत आहे? निवडणूक आयोगाच्या पाठीशी का उभं राहत आहे? त्याचे वकील बनून तुम्ही का उभे राहत आहे? तुम्हाला का मिरच्या झोमत आहेत? तुमची का आग होत आहे? तुमच्या बुडाची का आग होत आहे? हे सगळे विषय या निमित्ताने येतात. म्हणून चोरी करणाऱ्याला आता भीती वाटायला लागली, आपली चोरी उघडकीस येऊ नये, म्हणून हा प्रतिमुख मोर्चा काढायचा निर्णय कदाचित त्यांनी घेतला असावा. एका बाजूला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे असं म्हणतात की हा राजकीय स्टंट आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, हसन मुश्रीफ, त्यांचं असं म्हणणं आहे की सदोष मतदार याद्यांवरती निवडणुका घेण्यास आमचा देखील आक्षेप आहे, असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. नाही नाही, सदोष निवडणूक आयोगावर याद्यावर आक्षेप आहे तर मैदानात या ना, साथ द्या ना. हे काय कोणी तुम्हाला थांबवलं आहे का? जर तुम्हाला या याद्या सदोष नाही वाटत किंवा सदोष आहे असं वाटत असेल, मग तुम्ही साथ द्यायला पाहिजे. मुळात विषय असा आहे की बेईमानी करून निवडणुका जिंकल्या आहेत आणि त्यामुळं या सगळ्या तीनही पक्षाच्या लोकांना जे काही मिळालं आहे, जे मॅन्डेट मिळालं आहे, ते बेईमानीतून मिळालेलं आहे, सत्यातून मिळालं नाही, बोगस आणि चोरीतून मिळालेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी सोबत येणं टाळून केवळ त्यावर औपचारिक चर्चा करत असतील तर यामध्ये काही तथ्य नाही, ते असत्याच्याच बाजूला आहेत, हा त्याचा अर्थ होतो. तुम्ही असं म्हणताय की त्यांनी देखील तुमच्यासोबत सहभागी व्हायला पाहिजे, तुमची साथ दिली पाहिजे. आता तुम्ही असं म्हणलात की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना काही नियोजित कार्यक्रम आहे. वर्षा गायकवाडांचं कारण तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही असं म्हणताय की काँग्रेस या विराट मोर्चामध्ये सहभागी होत आहे. मात्र ज्या ठिकाणी हे आंदोलन मोर्चा हा जो होणार आहे, पार पडणार आहे, त्या ठिकाणी इतर सर्व पक्षांचे झेंडे लागलेले आहेत. काँग्रेसचा एकही झेंडा आंदोलनाच्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मुंबई काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांचा कोणताही सहभाग या मोर्चामध्ये प्रत्यक्षपणे पाहायला मिळत नाही. याच्यावर काय सांगाल? नाही, असं झेंडे लावलेत म्हणून मोर्चात त्यांचा आहे असं होत नाही. खरं तर हा मोर्चाचे पुढाकारच उद्धवजींनी घेतलेला होता की त्यामुळे त्यांनी कदाचित ते झेंडे लावले असावेत. राहिला विषय की मी विधिमंडळाचा नेता आहे काँग्रेस पक्षाचा. बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे CWC मेंबर आहेत, आमचे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत, ते
बंटी पाटील आमचे विधान परिषदेचे गटनेता आहे. एवढे मोठे नेते आहेत म्हणजेच काँग्रेस आहे. असं कसं होईल की ते आले नाहीत तर आम्ही जातो आहोत? यामध्ये एकांचं आमच्या सगळ्यांचं एकमत झालंय की मोर्चाला कोणी जावं. तर आम्ही ठरवलं की आम्ही तिघांनी मोर्चाला जावं. म्हणून आम्ही मोर्चामध्ये सहभागी होत आहोत. त्या दिवशीच्या डेप्युटेशनमध्ये सुद्धा आम्ही ठरवलं की आम्ही डेप्युटेशनला आम्ही राहणार आहोत. मी आणि बाळासाहेबांनी आम्ही दोघांनी ठरवलं. त्यामुळे याला काही वेगळ्याने पाठी फोडण्याची गरज नाही. पण आम्ही सगळे त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत आणि मोर्चा हा जो निघतो आहे तो चोरी जी झाली मतांची त्या विरुद्ध निघतो आहे आणि राहुलजींनी ही चोरी पकडून दिली. त्यामुळे आमचा नैतिक आमचा जबाबदारी आहे की त्या मोर्चामध्ये सहभागी होणं. मोर्चाच्या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, सोबतच मनसे या सगळ्यांचे त्या ठिकाणी झेंडे लागलेले आहेत. केवळ काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. प्रदेश अध्यक्ष त्या ठिकाणी नसणार आहेत. हे सगळी जी चिन्ह आहेत किंवा हे सगळं जे चित्र आहे ते केवळ बिहार निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आहे का? बिहार निवडणूक आहे त्याच्यामुळे काँग्रेसला या आंदोलनापासून आणि प्रामुख्याने राज ठाकरेपासून यांच्यापासून अंतर ठेवायचंय का? नाही आम्ही ठेवलं असतं ना अंतर जर ठेवायचं असेल तर. ह्या निवडणुका संबंधातला मोर्चा नाहीये. हा निवडणूक आयोगामध्ये जी काही हेराफेरी झाली मतांची त्या संदर्भातला मोर्चा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे कुठे काही आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काही विषय त्यामध्ये चर्चेचा विषय नाही. ज्यावेळेस ही चर्चा येईल त्यावेळेस आम्ही हायकमांडशी चर्चा करू ना. पण आज मात्र त्याला त्याची पुष्टी देऊन बिहारच्या निवडणुकीशी तुम्ही गैरहजर राहतात असं म्हणणं मला वाटतं योग्य होणार नाही. निवडणुका आता म्हणजे मला वाटतं आता 2-3 दिवसामध्ये 4 आहेच आणि निवडणुका होतीलही. पण ही 2 नेते नाही आले किंवा वर्षाताई किंवा हर्षवर्धनजी, त्यामुळं आपण असं म्हणणं उचित होत नाही की काँग्रेस का पाठिंबा नाही. आमचा पाठिंबा पुन्हा पुन्हा सांगतोय आहे आणि बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भातला वेगळा विषय आहे. ज्यावेळेस आघाडीमध्ये येणारे नवीन पक्ष समावेश करायचा असेल तर तो निर्णय हायकमांडच्या संदर्भात चर्चा होईल पुढे हायकमांड पुढे. तिथे तो निर्णय होईल. ते म्हणतील की सोबत घ्या, सोबत घ्यायचं. ते म्हणतील नका घेऊ, नाही घ्यायचं. शेवट काही गोष्टी नवीन अलायन्स, नवीन पार्टनर किंवा एखादा पक्ष येतो आहे युतीमध्ये, आघाडीमध्ये, त्यावेळेस हायकमांडशी चर्चा केली पाहिजे आणि ती करूनच आम्ही निर्णय घेणार आहोत. एक शेवटचा प्रश्न विचारते. जसं बिहारच्या निवडणूक आहेत तसं महाराष्ट्रामध्ये देखील आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत. अशा वेळी जर मनसेने युतीचा संदर्भामध्ये काही निर्णय घेतला सकारात्मक तर काँग्रेस त्याला समर्थन देईल का? मनसेला आपल्या सोबत घेईल का? दुसऱ्या बाजूला रोहित पवार जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी असं सुचवलेलं आहे की मागच्या वेळी जेव्हा शिवसेनेला सोबत घ्यायचं होतं तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आम्ही केलेला होता. त्याच्यामुळे मनसेला जर घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा विचार केला जाऊ शकतो. असं आहे राजकारणात अनेक लोक आता भाजपमध्ये गेलेत. आता जे भाजपमध्ये 132 काहीतरी आमदार आहेत त्यातले 67 आमदार हे मूळ काँग्रेस विचारधारेचे आहेत. विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे. कोणी सत्तेसाठी जातो, कोणी सत्यासाठी जातो. आता कोणाला सत्तेसाठी जायचं असेल तर तो विचार घेतो. आम्हाला सत्तेची लढाई लढत असताना जो साथ देत असेल तर त्या संदर्भात तो वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय होईल. आज तरी निवडणुका घोषित झाल्या नाहीत किंवा त्यावर चर्चा नाही, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. पण एक आहे की अनेक जण पक्षामध्ये आमच्याकडे लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. अनेकांना मतं मांडण्याचे अधिकार आहेत. त्यांनी आपले मत मांडलेत अनेकांनी. याचा अर्थ तो अंतिम आहे असा होऊ शकत नाही. त्यावर आमची सुद्धा पॉलिटिकल अफेअर कमिटी आहे, त्यामध्ये चर्चा ती होईल आणि तो प्रस्ताव सुद्धा दिल्लीला पाठवला जाईल आणि मग राज ठाकरेंना घेत असताना किंवा घ्यायचं आहे का नाही यावर चर्चा, मग कुठल्या एजेंड्यावर घ्यायचं, कुठल्या विषयावर ही आघाडी करायची, कशासाठी करायची, ही सविस्तर चर्चा करूनच तो निर्णय होईल ना. पण आज मात्र हा मोर्चा केवळ आणि केवळ मतचोरीच्या विरोधात आहे. त्यावर आपण फोकस केलं पाहिजे. अनेक मतदारसंघामध्ये बोगस मतदान टाकून त्या दिवशी आपण
आमच्या आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन पाहिलं, काय आग लागली सत्ताधाऱ्यांना. ते पाहिल्यावर सत्य दाखवलं की असं आग बबुला होतात, त्यांचे डोक्यावरचे केस सरळ होऊन जातात, इतकी आग लागते. म्हणजे ते वाकायला पण तयार नसतात डोक्यावरची केस, इथपर्यंत ते ताट होऊन जातात. याचा अर्थ आहे की चोरी पकड़ी गई, तो चोर बचाव के लिए चिल्लाता है, तो वो चिल्लाने का काम सध्या या राज्यात सुरू आहे. तर आपण पाहत आहोत की मतचोरी या विरोधात आज महाविकास आघाडी आणि इतर काही घटक पक्ष रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत. आणि या आंदोलनाच्या ठिकाणी, या मोर्चाच्या ठिकाणी काँग्रेसचे झेंडे जरी नसले तरी सुद्धा आम्ही काँग्रेस म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत, आमचे काही नेते मंडळी याच्यामध्ये सहभागी होतील, अशी पुन्हा एकदा प्रतिक्रिया जी आहे ती विजय वडेट्टीवार यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.